समर्थ भक्त आणि साधक परीक्षेचे अभ्यासार्थी यांचं सर्वांचं आज या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत मी मृणाल खोत करते. आपण आज साधक परीक्षेच्या पहिल्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर मागच्या वर्षी जे समर्थबोध ज्यांचं झालं आहे, ते यावर्षी साधकला आहेत आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून आपण हे ऑनलाईन करतो आहे आणि याचं रेकॉर्डिंग पण होणार आहे. पण प्रत्यक्ष ऐकलं म्हणजे जास्ती चांगलं वाटतं आणि तुमच्या काही अडचणी असतील, तर त्या प्रश्नाबद्दल तुम्ही तेव्हाच्या तेव्हा विचारू पण शकता, की तेव्हाच्या तेव्हा सांगता येईल मुख्य म्हणजे. तर आपल्याला हा पहिला स्वाध्याय जो आहे 10 प्रश्नांचा, पूर्ण दासबोधावरच आधारित आहे हा पहिला स्वाध्याय. पहिले 5 प्रश्न तर दशक 4 नवविधा भक्ती मधलेच घेतलेले आहेत पहिले 5 प्रश्न आणि नंतरचे 5 प्रश्न मात्र 5वा दशक, 11वा दशक असे घेतलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. काय हो जयश्री ताई, मला एकदम सांगून दिलं तुम्ही, की आज मार्गदर्शन करा. मी काही वाचलं नाही, काही पाहिलं नाही आणि एकदम मार्गदर्शन कसं काय करणार आहे? परवा मी एका कीर्तनाला गेली होती, तर तिथली थोडीशी गंमत सांगते, की काय झालं, की ते कीर्तनकार बुवा उभे होते कीर्तन करायला. त्यांनी सुरू केलं कीर्तन, की राम जन्मला ग सखी राम जन्मला आणि जे आयोजक होते ते बुचकळ्यात पडले. ते म्हणाले त्यांना थांबवून, की "अहो, आम्ही तुम्हाला कृष्ण जन्माचं कीर्तन असं सांगितलं होतं. तशी पत्रिका पण पाठवली होती." तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अरे, आपली गफलत झाली. आपण बरोबर ऐकलंही नाही आणि पत्रिका पाठवलेली वाचली पण नाही. त्यामुळे आपली फजिती तर झाली आणि या लोकांची पण फजिती झाली. पण ते पट्टीचे कीर्तनकार होते, त्यांनी वेळ सावरून घेतली. तर ही प्रस्तावना मी का बरं केली, की आपला पहिला प्रश्नच असा आहे, की श्रवण भक्ती व कीर्तन भक्ती या एकमेकांवर आधारित आहे. या विधानाची चर्चा करा. तर चर्चा कशी करावी असं ते थोडक्यात मी घेतलं, की चर्चा अशी करायची, की वाचलं, ऐकलं तरच तुम्ही सांगू शकाल ना. म्हणून थोडीशी ही अशी प्रस्तावना केली. तर आपल्याला नवविधा भक्ती हा 4था दशक पूर्ण 9 प्रकाराने भक्तीची पायऱ्या दिल्या आहेत समर्थांनी, की कशा-कशा त्या करायची आहे ही भक्ती. तर भक्ती म्हणजे काय आहे? तर आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण होणं. त्याच्याबद्दल आपुलकी वाटणं, आपलेपणा वाटणं, याला आपण भक्ती म्हणतो. मग ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे किंवा आपुलकी आहे, त्याची माहिती आपल्याला हवी की नको? तरच आपण त्याचं हे करू शकतो, गुणगान करू शकतो. मग त्याकरता ऐकणे म्हणजे श्रवण आवश्यक आहे, नाही का? श्रवण लिहिलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि त्या शब्दांनी माणसाच्या व्यक्तित्वाचा विकास घडतो. तर आपण ऐकू किती प्रकारांनी शकतो. वाचू शकतो. ती पण श्रवण भक्ती आहे. आकाशवाणीवर आधी पूर्वीच्या काळी काही टीव्ही नव्हते. तेव्हा आकाशवाणीवरून आपण अनेक प्रवचन ऐकायचं, भाषणं ऐकायचं, चर्चासत्र राहायचे. हे सगळं ऐकत होतो. मग हळू-हळू टीव्ही आले. सिनेमाला जातो. आताही पण खूप छान-छान सिनेमे येतात. त्यातून आपल्याला पूर्वीच्या काळची माहिती मिळते. आणि मग नाटक, सिनेमा, वर्तमानपत्रामधून आपल्याला बरीच माहिती वाचता येते. मासिकं असतात, ग्रंथ असतात. व्याख्याने, सभा, संमेलने या सगळ्यामध्ये माणूस शब्द साम्राज्यातच वावरत असतो. कारण इथे शब्दांचाच खेळ असतो. ते शब्द ऐकतो आपण आणि हे सगळं ऐकणं, वाचणं, ऐकणं कुणाकडून हे सगळं श्रवणाचा भाग आहे हा. श्रवण भक्ती याला म्हणतात. पण
नुसतं वाचणं आणि ऐकणं कुणाकडून ह्याच्यात फरक आहे. वाचलेलं फक्त तेवढ्यापुरतं आपल्याला डोक्यात शिरतं. पण ऐकतो किंवा पाहतो, तो आपल्या मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतो. आपण बघा 3 तासाचा सिनेमा पाहून येतो आणि जुन्या काळी जे सिनेमे पाहिले, त्यातला थोडाही सीन आला तरी आपल्याला तो पूर्ण आठवतो की नाही? कारण तो आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी बसलेला असतो. तर पाहिलेलं किंवा ऐकलेलं हे जास्ती प्रभावी होतं वाचण्यापेक्षा. वाचण्याने आपलं ज्ञान तर वाढतंच. वाचन करणं खूप आवश्यक आहे. आपल्या या अ, अभ्यासक्रमासाठी तर खूपच आवश्यक आहे. पण तुम्ही असं जर मार्गदर्शन ऐकलं, तर तुम्हाला लवकर कळतं की नाही, की कशा पद्धतीने उत्तर लिहायला हवं. म्हणून ऐकणं, श्रवण भक्ती ही आवश्यक आहे. आणि श्रवण भक्तीमध्ये समर्थ म्हणतात नंतर, की कीर्तन भक्तीमध्ये बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. अशी ही 4, 2, चौथा दशक, दुसरा समास, तिसरी ओवी आहे, की खूप पाठांतर केलं तरच ते तुमच्या ग्रंथ तो तुमच्या मनात शिरेल, कंठामध्ये धरावा आणि मग भगवत कथा करावी. कारण ऐकलेलं, वाचलेलं हे कोणाला सांगितलं, सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. आपल्याला त्या मग सांगणं अ, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे, भाषण सांगून, भजन करून किंवा चर्चासत्र याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं, ही कीर्तन भक्ती आहे. या सगळ्या घटना कीर्तन भक्तीमध्ये येतात आणि मग आपण माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजे दुसऱ्याला ते सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. कारण अ, खास करून आपल्या बायकांच्या बाबतीत असं म्हणतात, की बायकांच्या पोटात काही पचत नाही. हिने असं सांगितलं का, त्याला तिखट मीठ लावून आणखीन आपण दुसरीला सांगतो. आणि जेव्हा ती एखादी आपल्याला म्हणते, "हे मी तुला सांगितलंय बरं, कुणालाही सांगू नको." ते वाक्य तिचं रिपीट करून आपण तिसरीला सांगतो आणि अशी ही आपली सांगण्याची पद्धत सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि मग आपण ते सांगायला आणि हे सगळं सांगायला आधी ऐकायला हवं. सांगणं म्हणजे कीर्तन भक्ती. समर्थ म्हणतात, की कीर्तन करायला आधी पाठांतर तर हवंच ना. पाठांतर, वाचन हवं, तरच तुम्ही कथा, पदे सांगू शकाल आहे. कारण कीर्तनामध्ये तुम्हाला कुठली तरी कथा सांगायची असते, पदं म्हणायची असतात, तर त्याचा अभ्यास तुम्ही केल्याशिवाय ते सांगू शकत नाही. आणि म्हणून हे असं आहे, की श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती या एकमेकांच्या जुळ्या बहिणी आहे किंवा एकमेकांवर आधारित आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. हे विधान अगदी खरं आहे. असा हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आहे, की नामस्मरण भक्तीचे महत्व तुमच्या शब्दात लिहा. हा आपल्या शब्दात लिहायचा आहे हा प्रश्न तुम्हाला. काही समर्थ म्हणतात या समासामध्ये, की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. हा तिसरा समास आहे या दशकातला आणि ही 21वी ओवी आहे. तर समर्थ कसं म्हणतात, नामस्मरण भक्तीचं महत्व म्हणजे नामस्मरण म्हणजे निरंतर भगवंताच्या नामाचं स्मरण करणं. खूप जण मंत्र घेतात, ते माळजप सतत करत राहतात किंवा मनामध्ये तरी नामस्मरण सुरू असतं. आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, खूप प्रेम असतं, त्याची आठवण आपल्या मनामध्ये सतत असते. आपलं मन सतत त्या व्यक्तीचं चिंतन करत राहतं. त्या व्यक्तीभोवतीच आपलं मन रुंजी घालत राहतं. जसा आपला मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी असतील, तर आपलं मन सतत त्याची चिंता करत राहतं. चिंतन करतो. स्मरण त्याचंच असतं. मग जर संत म्हणतात, की असं स्मरण जर भगवंताचं आपण सतत केलं,
म्हणजेच त्या आपल्या अपत्याच्या ऐवजी भगवंताला आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवलं, तर तिथे वाईट विचारांना थाराच मिळणार नाही. चांगलेच विचार राहतील नेहमी. कारण मग वाईट विचार येऊच शकणार नाही. मन आणि शरीर त्या रूपातच रंगून जाईल. कारण कलियुगामध्ये नामस्मरण भक्तीला जास्ती महत्व आहे. आधीच्या काळी यज्ञ, याग हे होते. पण आजकाल त्याचं प्रमाण कमी झालंय. जास्तीत जास्त सगळीकडे नामस्मरणाचंच महत्व वाढलेलं आहे. कारण त्याचं अनेक फायदे पण आहेत नामस्मरणाचे. नामस्मरणाचं महत्व कसं, की कोणत्याही वर्णाचे लोकं ते करू शकतात. पूर्वीच्या काळी फार होतं, की ब्राह्मणालाच देवळात प्रवेश होता. त्या क्षुद्र जातीच्या लोकांना देवळात प्रवेश नव्हता. पण नामस्मरण भक्ती ही कुठल्याही वर्णाचे लोकं करू शकत होते, करू शकतात. नामस्मरणाने आपलं शरीर पुण्य शरीर होतं. आपल्या महादोषांच्या नाश होतो, असं समर्थ या समासामध्ये म्हणतात, की यमाची जाचणी होत नाही. अजामेळची गोष्ट सगळ्यांना माहिती असेल हे भागवत जे ऐकत असतील त्यांना, की शेवटी अनेक पाप केली होती त्यांनी, पापी शरीर होतं. पण मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि शेवटी नारायण, नारायण म्हणून मुलाला हाक मारली. पण ते भगवंताचं नामस्मरण झालं आणि त्याला मुक्ती मिळाली. तर इतकं त्या नामस्मरणाचं महत्व आहे आणि त्याला वयाचं पण बंधन नाही. आता म्हातारपण आलं माणसाला, हातपाय चालत नाही, बाहेर देवळात जाऊ शकत नाही. तेव्हा बसल्या-बसल्या आपण माळ जपली, नामस्मरण करत राहिलं, तर एकतर भगवंताच्या अनुसंधानात राहतो आपण आणि मन पण प्रसन्न राहतं. म्हणून नामस्मरणाचं फार महत्व आहे आणि समर्थ आणखीन एक ओवी छान म्हणतात याच्यामध्ये चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये. म्हणजे ते काय म्हणतात, की एका जागी बसूनच नामस्मरण करा असं काही नाही. तुम्ही चालता आहे, बोलता आहे, तुमचं काम करताय, कारण पोटासाठी तुम्हाला धंदा हा करावाच लागेल आहे. तेव्हा पण तुम्ही नामस्मरण करू शकता. जेवताना सुद्धा वदनी कवळ घेता म्हणून आपण भगवंताचं स्मरण करतो. सुखी होता, नाना उपभोग अनेक प्रकारचे शरीराचे उपभोग घेताना सुद्धा नामस्मरण विसरू नका. इतकं त्या नामस्मरणाचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. तर हे तुम्ही आपल्या शब्दांमध्ये आणखी छान लिहू शकता. प्रत्येक दशकाच्या प्रस्तावनेत किंवा समासाच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा खूप सुंदर बेलसरेंच्या ह्याच्यात दिलेल्या आहेत दासबोधामध्ये. तुम्हाला त्याच्यात अनेक आणखीन पॉइंट सापडतील आहे आणि तुम्ही तुमचं उत्तर सुंदर लिहू शकाल आहे. तिसरा प्रश्न आहे, पादसेवन भक्तीचे कोणते फायदे सांगितले आहेत? पादसेवन भक्ती म्हणजे भगवंताची किंवा सद्गुरूंची चरण सेवा किंवा सेवा एक प्रकारे म्हणता येईल. पाद म्हणजे चरण आणि सेवन म्हणजे सेवा करणे. तर पूर्वीचे तुम्ही पाहत असाल, की जी वारी निघते तिथे ज्ञानेश्वरांची किंवा तुकारामांच्या पादुका जातात. पादुकांची पालखी निघते. आता मागच्या या जानेवारीमध्ये आमच्या नागपूरला 1 महिना समर्थांच्या पादुका होत्या. घरोघरी जाऊन त्यांचे पूजन करत होते आणि त्या निमित्ताने भजन, कीर्तन असं सतत महिनाभर कार्यक्रम सुरू होते. तर ते घरी आली पादुका आणि त्यांच्या पूजा केल्या, म्हणजे जणू ते संतच आपल्या घरी आले, ही भावना त्यामागे असते आणि म्हणून त्या गोष्टीने आपल्या मनाला आनंद मिळतो. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. तर हा एक फायदा तर होतोच आपल्याला, पण समर्थांनी या समासामध्ये 7 प्रकारचे फायदे सांगितले आहेत. कुठले कुठले? ती एक ओवी दिली आहे त्यांनी. संग, त्याग आणि निवेदन,
विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. चौथ्या समासातली 8वी ओवी आहे ही. तर या 7 गोष्टींचा फायदा आपल्याला होतो. तर आपण हळू बघूया, की कशा या 7 गोष्टी आहे. यातील संग त्याग म्हणजे मीपणाचा त्याग. माणसाला हा मी, अहंकार, मीपणाचा सगळ्या बाबतीत असतो. आपल्या रूपाचा अहंकार असतो, देहाहंकार तर भयंकर असतो, की मी सुंदर, मी गोरी, माझं घर, माझं वैभव, माझा संसार, असा हा मी सगळीकडे माणसाचा नाचतच असतो. म्हणून या मीचा संग माणसाला सगळ्यात जास्ती होतो. म्हणून समर्थांनी काय म्हटलं आहे, की जेव्हा तुम्ही ही पादसेवन भक्ती करता, म्हणजे तुम्हाला मंदिरामध्ये जर सेवा करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे, तर ती कशा प्रकारची करायची? की तिथलं झाडून, पुसून स्वच्छ करायचं, मंदिर स्वच्छ करायचं, पाणी भरून ठेवायचं, तिथले भांडे, अलंकार देवाचे स्वच्छ करायचे, त्यांचे वस्त्र स्वच्छ करायचे, असं सगळं काम देवाचं करायचं. तिथे फुलझाडं लावायची, फुलं तोडायचे, हार करायचा. ही सगळी सेवाच आहे भगवंताची आणि ही सगळी पादसेवन भक्तीमध्ये येते. आणखीन ते पुढे जाऊन म्हणतात, की अ, तिथल्या होमशाळा बांधायच्या किंवा यज्ञ मंडप बांधायचे, उभारायचे, दीपमाळा लावायच्या, अशा अनेक प्रकारांनी तुम्ही सेवा करता. आणि जेव्हा सेवेमध्ये माणूस लीन होतो, तेव्हा त्याचा आपोआप अहंकार गळायला लागतो. कारण सेवाभाव निर्माण होणं म्हणजेच अहंकाराचा निराश होणं असतं. आणि म्हणून हा संग त्याग सगळ्यात पहिल्यांदा सांगितला आहे. आणि मग संग त्याग केल्यावरच आत्मनिवेदन भक्ती घडून पादसेवन भक्तीला सुरुवात होते. कारण मग निवेदन म्हणजे आत्मनिवेदन भक्ती ती घडते, तेव्हाच मग तुमची पादसेवन भक्तीला सुरुवात होते. सद्गुरूंची सेवाच साधकाला अंतर्बाह्य बदलवू शकते, बदलवीत असते. म्हणजे बाह्य अहंकार गळतो, तेव्हा आतले आपले काय म्हणता येईल, इंद्रिय जागृत होतात आणि मग तुम्हाला भक्तिभाव निर्माण होतो. कारण सद्गुरु शिष्याकडून योग्य ते कार्य करवून घेतात. सद्गुरूंचे वचन ऐकणं हाच सगळ्यात मोठा हे असतो. त्यांच्या सहवासात शिष्य निरहंकारी बनतो. त्यांच्या सहवासात शिष्याला आत्मचिंतनाची सवय लागून त्याच्यामध्ये नम्रता, लीनता आणि विनयशीलतेकडे तो झुकू लागतो. कारण त्याचं मन आपोआपच सद्गुरूंच्या चरणी लीन व्हायला लागतं, की सद्गुरू म्हणतील तसं मी ऐकेन, तसं मी करेन. आणि मग प्रामुख्याने त्याच्या अहंकाराच्या नाशाला सुरुवात झाल्यामुळे त्याला स्वतःच्या चुकांची पण कबुली देण्याचं धाडस येतं. त्याला मग चुकांची तो कबुली देतो. त्याचे अज्ञान नाहीसे होते. अज्ञान नाहीसे होऊन त्याला गुरुनिष्ठा, सत्यवचन, गुरुप्रती अनन्य भाव त्याचे जागृत होतात. तर इतके सगळे फायदे या पादसेवन भक्तीने आपल्याला घडतात. फक्त तिथे मनापासून निष्ठेने, गुरुनिष्ठा म्हटली आहे, की निष्ठेने भक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्हाला हे सगळे फायदे मिळू शकतात. जर तिथे तुम्ही अहंकार आपला जागृत ठेवून मग करायला गेले, तर तुमच्यामध्ये बदल होणार नाही. पादसेवन भक्ती ही त्रैलोक्याला पावन करणारी आहे. तिच्यामुळे साधकाला सायुज्य मुक्ती मिळते आणि मग या भक्तीने पुष्कळ लोक संसार सागराच्या पैलतीराला पोहोचतात, असे समर्थ म्हणतात. म्हणजे या भक्तीमुळे तुम्ही पहिलं तीर गाठू शकता. पहिलं तीर म्हणजे मोक्षपद मिळवू शकता. तर असे सगळे हे पादसेवन भक्तीचे फायदे आहेत. पुढचा प्रश्न आहे चौथा.
दास्यभक्ती हा देवदर्शनाचा उंबरठा समजला जातो. हे विधान स्पष्ट करा. स्पष्टीकरण द्यायचं आहे की दास्यभक्तीला उंबरठा का म्हटलं आहे, देवदर्शनाचा उंबरठा म्हटला आहे. याच्यातही समर्थांनी एक ओवी छान दिली आहे की सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. कुठलंही दास्य करताना तिथे सतत भगवंताच्या समीप असावं, जवळ असावं. जसं सद्गुरूंचं दास्य करायला शिष्य सतत तत्पर असतो, त्यांच्या जवळच उभा असतो की केव्हा सद्गुरू काय सांगतील आणि मी पटकन ते ऐकीन आहे. तर त्यासाठी आपल्याला कल्याण स्वामींचं उदाहरण खूप छान आहे की समर्थांनी म्हटलं, कल्याणात छाती उडली आणि कल्याणाने मागचा पुढचा विचार न करता उडी मारली आणि छाती पकडली. कारण त्याचा विश्वास होता समर्थांवर, आपल्या गुरूंवर. त्या गुरुनिष्ठाच दास्य भक्तीमध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता सतत सद्गुरूंच्या, भगवंताच्या सन्निध असणं पण, जवळ असणं पण आवश्यक आहे. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की देवाची सेवा करण्यासाठी भक्ताने म्हणजे साधकाने देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे. पादसेवन भक्ती करताना भक्त सतत भगवंताच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे त्याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा, भक्ती, प्रेम उत्पन्न होऊन आत्मसमर्पणाकडे त्याचा कल होऊ लागतो. म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीचे बीज हे दास्य भक्तीत रोवल्या जाते, असं म्हणतात आहे समर्थ. म्हणून ही तिला देवदर्शनाचा उंबरठा किंवा देवदर्शनाचा प्रारंभ असं म्हणता येईल आहे. आणि पूर्वीच्या काळी माहिती आहे आपल्याला की आपल्या प्रत्येक जुन्या घरांना उंबरठे राहत होते. देवळातही पाहाल तुम्ही, जुन्या काळच्या देवळांमध्ये जा तर मोठे मोठे दगडी उंबरठे आहेत पहा. त्या उंबरठ्याला आपण हात लावतो, तो कपाळाला लावतो, म्हणजे त्याला आधी स्पर्श करतो आणि मग आत शिरतो देवळामध्ये. तसंच घरातल्या उंबरठ्यालाही पण घरात जायचं म्हणजे तो उंबरठा ओलांडावा लागत होता. आजकालच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये म्हणा किंवा नवीन घरांमध्ये सुद्धा टाइल्स लागले आहेत. उंबरठ्याची जागा नाही राहिली, कुठेच नाही दिसत आजकाल उंबरठा. तर उंबरठा म्हणजे दार आणि अंगण, घर आणि अंगण याचं मधोमध रेग एखादी म्हणावी लागेल. किती रेग आहे ती, ती ओलांडून तुम्ही घरात जा किंवा मंदिरात प्रवेश करा. पण मग घरात शिरायला उंबरठा ओलांडावा लागतो. तसेच भगवंताशी एकरूप व्हायला, देवदर्शन करायला आधी दास होऊन त्याच्या सन्निध्यात राहावं लागतं. त्याच्या बरोबर राहावं लागतं सतत. तेव्हा कुठे म्हणजे दास्य भक्ती. दास झाल्यावर भक्त होतोच तो, आपोआप होतो. दास झाला म्हणजे आणि मग सतत तो भगवंताच्या जवळ जवळ राहतो आणि मग त्याला भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं आणि तो भगवंताची सेवा मनापासून करू लागतो. आणि म्हणून दास्य भक्ती याला देवदर्शनाचा उंबरठा म्हणायला हरकत नाही. तो उंबरठा समजावा, कारण तिथून देवदर्शनाची बीज आपल्या मनामध्ये रोवल्या जातात. आधीच्या सगळ्या भक्तींमध्ये देव आणि भक्त याच्यात द्वैत होतं. तो देव आहे आणि मी भक्त आहे. पण दास्य भक्तीमध्ये समर्पण भाव येऊन जातो आणि तो हळूहळू देवाशी एकरूप व्हायला लागतो. हा मुख्य तिथला फायदा होतो की देवदर्शन करायला तो देवाशी सन्निध झाल्यामुळे तो भगवंताशी एकरूप व्हायला लागतो, सद्गुरूंशी आपल्या एकरूप व्हायला लागतो दास झाल्यामुळे. मग आपल्या सद्गुरूंना काय हवं हे न सांगता
दासाला कळतं आणि तो त्यांच्या मनातलं ओळखून आणि बरोबर त्या त्या वेळेला ती कार्य करतो. म्हणजेच तो उंबरठा ओलांडून आपल्या सद्गुरूंच्या मनामध्ये प्रवेश करतो. त्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतो. तसंच तो भगवंताच्या पण हृदयात भगवंताला आपल्या हृदयात स्थान देतो. म्हणून त्याला देवदर्शनाचा उंबरठा आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. या प्रश्नांबद्दल काही कुणाला अडचण आहे, की शेवटी घ्यायचं आपण काही? पुढे घेऊ? 5वा प्रश्न आहे, आत्मनिवेदन भक्तीचे पदर समर्थांनी कसे उलगडून दाखवले आहेत? पदर म्हटलंय समर्थांनी. आपण कसं पदर एकावर एक आजकाल राहतात. तर समर्थ म्हणतात, की आत्मनिवेदन भक्तीला पण पदर दिले आहेत त्यांनी, की कशी आत्मनिवेदन भक्ती करावी. तर आतापर्यंत शेवटची भक्ती म्हटली आत्मनिवेदन भक्ती, नवविधा भक्तीमधली. तर भगवंताबद्दल आपण ऐकलं, कीर्तन केलं, त्याचं स्मरण केलं, त्याला वंदन केलं, त्याची पूजा केली. मग पादसेवन भक्तीद्वारे त्याची सेवा केली आणि दास्य सख्य भक्तीद्वारे त्याला आपलं मनातलं सगळं निवेदन केलं. सख्य भक्तीमध्ये आपण जसं मित्राशी, मैत्रिणीशी अगदी मनातलं हितगुज सांगतो. तसं ही आत्मनिवेदन भक्ती आहे, की आत्मनिवेदन भक्तीमध्ये आपलं हितगुज, आपलं सगळं समर्पण करायचं भगवंताला. आत्मनिवेदन, निवेदन म्हणजे निव निवेद्य. समर्थ या समासात म्हणतात, ऐक्य निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. ही 9व्या समासातली 3री ओवी आहे. यात मुख्य देव म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मवस्तू याची जाणीव ठेवून त्यात स्वतःचा जीवभाव अर्पिणे म्हणजे आत्मनिवेदन होय. निवेदन म्हणजे नैवेद्य. नैवेद्याला निवेदन म्हणजे सांगणे, अर्पण करणे. आपण देवाला पूजा झाल्यावर काय अर्पण करतो? नैवेद्य अर्पण करतो. म्हणून त्या नैवेद्याचं थोडस पुढचं स्वरूप म्हणून निवेदन म्हटलंय इथे समर्थांनी. मग आपण अर्पण काय करायचंय? नैवेद्य कशाचा अर्पण करायचा? तर आपल्या देहाचा. पण त्यालाही पदर आहेत. कारण आपला देह सरळ सरळ आहे का? नाही. 4 प्रकारचा देह आहे आपला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि असे ते नाशिवंतच आहे. हे सगळे 4ही देह नाशिवंत आहे. कारण मूळ आपला देहच नाशिवंत आहे. मग देवासी व्हावे आपण म्हणजे काय? तर मुख्य आपला अहंकार आणि हा नश्वर देहाहंकार याला अर्पण केला म्हणजे सहज आत्मनिवेदन घडते. देहाहंकार अर्पण करायचा आहे, तरच ते आत्मनिवेदन खरोखर घडेल आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असे समर्थांनी मनोबोधात पण सांगितलं आहे. त्याकरिता समर्थांनी 3 मार्ग सांगितले आहेत. देहबुद्धी कशी अर्पण करावी त्याकरता समर्थांनी 3 मार्ग सांगितले आहे. ध्यान मार्ग आहे पहिला. तो याच्यामध्ये श्रवण, मनन, चिंतन आणि स्मरण करावे असं म्हटलं आहे. ध्यान करायचं म्हणजे या 4ही पद्धतीने करायचं आहे. श्रवण, मनन, चिंतन आणि स्मरण. आणि याच पद्धतीने आपली नवविधा भक्ती पण होते. हीच पद्धत सगळी 4ही हे पदर म्हणता येतील आहे त्याचे. मग ज्ञान मार्गामध्ये प्रकृतीचे नश्वरत्व कळल्यामुळे तिचा निराश होतो. तत्वांचाही निराश होतो. तत्वांचा निराश झाला म्हणजे शेवटी भक्ती मार्ग आहे. त्यात भगवंतच भक्ताच्या हृदयात स्थान ग्रहण करतो. हे सगळे पदर उलगडत उलगडत भक्त भक्ताच्या हृदयात भगवंत स्थान ग्रहण करतो. म्हणजे भक्त आणि भगवंत एकरूप होतात. तिथे द्वैत शिल्लक राहत नाही.
हेच खरे आत्मनिवेदन आहे. असे आत्मनिवेदन करायला खूप मोठी आपली तपश्चर्या, साधना आवश्यक आहे. तरच आत्मनिवेदन होईल. बळी आत्मनिवेदनी पुण्य झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. असं त्या आपण उपासनेच्या पुस्तकात म्हणतो. बळीराजाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, की बळीने 3 पावलं भगवंताने जमीन मागितली. एका पावलामध्ये भगवंतानी स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल मी कुठे ठेवू रे बाबा आता? तेव्हा बळीराजांनी आपलं मस्तकच ठेवलं आणि स्वतः तुम्हीच हा देह तुमचा आहे देवा, तुम्ही इथे पाऊल ठेवा आणि स्वतः पाताळात गेला. तर खरं आत्मनिवेदन बळीराजाचं महत्वाचं मानल्या जातं. आणि मी पूजा करते देवाची तर दत्ताची आरती म्हणते. त्याच्यामध्ये पण शेवटचं कडवं खूप छान आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मितूपणाची झाली बळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजे मितूपण तिथे पूर्ण झाली बोळवण म्हणजे एकरूप झाले आणि सगळीकडे दत्त दत्तच दिसू लागले. जसे समर्थांना पण सगळीकडे रामरूपच दिसत होतं. तुम्ही पुढे तुमच्या स्वाध्यायामध्ये आहे, की अभंग लिहिलाय समर्थांनी, की पंढरपूरला गेले आणि तिथे विठ्ठलाने त्यांना रामरूपात दर्शन दिलं. तेव्हा "येथे का उभा श्रीरामा" असं त्यांनी म्हटलं. कारण त्यांचे आराध्य दैवत श्रीराम होते आणि ते रूप त्यांना सगळीकडे दिसत होतं. ही खरी आत्मनिवेदन भक्ती आहे, की भगवंत तू आणि मी वेगळा नाही. मी माझ्यातच तू आहे आणि मी तुझाच आहे. हा समर्पण भाव आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपला अहंकार त्याला अर्पण करणं हा मुख्य त्याचा उद्देश आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, शिष्यांनी कोणती लक्षणे अंतरी बाळगली पाहिजेत? असा प्रश्न आहे. दशक 5वा आहे. दशक 5व्यामध्ये 3रा समास आहे हा शिष्य लक्षणांचा. शिष्याजवळ समर्थ म्हणतात, की शिष्याजवळ 2 प्रमुख लक्षणे असावी. सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास, की सद्गुरु जे सांगतील ते निष्ठेने त्यांनी ऐकलंच पाहिजे. सद्गुरूला मनापासून शरण जाणे. जसे आपण बघतो, की लहान मूल आईशी आईवर पूर्ण विसंबून असतं. ती सांगेल तसं तो ऐकत असतो. आई म्हणते उंचावर उभं करून उडी मार, उडी मार. त्याला काहीही भीती वाटत नाही. तो चक्क उडी मारतो. कारण त्याच्या मनात विश्वास असतो, की आई आपल्याला पडू देणार नाही. आई आपल्याला झेलेलच आहे. तसा समर्थ म्हणतात, की जो सत्शिष्य असतो, जो चांगला शिष्य असतो, तो आपल्या सद्गुरूच्या बाबतीमध्ये असाच असतो, की त्यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास झालेला असतो. त्यांच्या वचनावर, त्यांच्या उपदेशावर त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि मग ज्याला खरा अनुताप झाला, त्याचे मन निर्मळ असते, तो सद्गुरूंचा उपदेश पचवू शकतो. सद्गुरूंवर अढळ श्रद्धा, निष्ठा, विवेकी असे 104 लक्षण समर्थांनी या समासामध्ये सांगितले आहेत. ते सगळे तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला याच्यात उत्तर सापडेल. आणि एक सुंदर समर्थांनी त्याच्यामध्ये दृष्टांत दिलाय भूमीचा पण. तो पण फार छान आहे, की शेतकरी आता सध्या पेरणीचे दिवस आहे सगळीकडे आणि शेतकरी बियाणं पेरतो. जमीन खूप छान कसलेली आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी विकत आणलं आणि बियाणं टाकलं. पण ते बियाणं जर किडकं असेल, खाद्य म्हणतात समर्थ त्याला. ते जर किडकं असेल, तर ते उगवणारच नाही. म्हणजेच त्याची मेहनत सगळी वाया जाईल. पण जर जमीन चांगली नसेल आणि बियाणं उत्तम असेल, तरीही ते उगवणार नाही. तसंच जर सद्गुरू खूप चांगले आहेत, पण शिष्य जर चांगला नसेल, तर त्याला किती उपदेश दिला सद्गुरूंनी, तरी तो त्याच्या पचनी पडणार नाही.
तसे शिष्य खूप निष्ठावान असेल, पण गुरु जर चांगला नसेल, तर तो पण वायाच जाईल. म्हणून सद्गुरू पण चांगलाच हवा आणि शिष्य पण सत्शिष्यच हवा. तरच ते दोन्ही पण चांगले काम करू शकतात आणि जगामध्ये कीर्ती मिळवू शकतात. नाहीतर आपण सध्या खूप काही-काही ऐकतो आहे कुठे-कुठे जे मोठाले गुरु असतात त्यांच्याबद्दल पुढचा प्रश्न आहे, की गुरु आणि सद्गुरू यातील फरक समर्थांनी कसा स्पष्ट केला आहे. आपल्या आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक जीव जन्माला आल्यावर त्याचा पहिला गुरु त्याचे माता-पिता असतात. आई त्याची पहिली गुरु असते. आई जसं शिकवते तसं मूल शिकत असतं आणि मग ते व्यवहार ज्ञानामध्ये तसंच भौतिकातील ज्ञान शिकवणारे अनेक गुरु असतात. त्या जसं पोहायला जायचं तर तिथला गुरु वेगळा असेल आहे. संगीत शिकायचं असेल तर तो गुरु वेगळा असेल. अशा 17 गुरूंचं वर्णन समर्थांनी केलं आहे. चमत्कार आणि करामती दाखवणारे भोंदू असे ते गुरु असतात. ते श्रीमंत शिष्य पकडतात आणि त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून असे नकली गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे असं समर्थ म्हणतात. समर्थ आपल्याला सावध करतात, की कुणावरही अंधश्रद्धा ठेवू नका आणि कुणालाही गुरु करू नका. त्याला नीट पारखून आणि मगच त्यांना गुरु करा. पण हे सगळे झाले साधारण गुरु. यांना गुरुच म्हणतो आपण. असेच दत्त महाराजांनी 24 गुरु केले. पण त्यांनी प्राण्यांमधूनही गुरु शिकले. जिथून-जिथून ज्ञान मिळेल त्यांना दत्त महाराजांनी गुरु म्हटले आहे. पण आपल्या सत्शिष्याचे अज्ञान, भ्रांती संपूर्ण नाहीशी करून त्याला ब्रह्मपदी बसविण्याचे सामर्थ्य ज्याच्या जवळ असते, तोच खरा सद्गुरू असतो. कारण त्याला शिष्याची काळजी असते. सद्गुरू महापुरुष असतो. त्याच्या अंगी दैवी संपत्ती असते. त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं, आत्मज्ञान झालेलं असतं. त्याच्या मनात भगवत प्रेम, ओत-प्रोत भरलेलं असतं. अ, क गुरु गोविंदोऊ कडे काके लागू पाय असं म्हणतात. पण म्हणजेच गोविंद भगवंत सांगतो, की सद्गुरु मोठा आहे. त्याच्या तू आधी पाया पड. म्हणून सद्गुरु मोठा असतो. असं या सद्गुरूंचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, की शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील हे उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास कसा करावा असे श्री समर्थ सांगतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं सगळे शास्त्रांचे म्हणणे आहे, की हे एकटे एक परब्रह्म नित्य, सत्य, अनंत आहे. बाकीचे दृश्य विश्व मिथ्या म्हणजे विनाशी, नाशिवंत, अल्पकालीन आहे. कारण याचा नाश होणारच आहे. आपले शरीर ही विनाशी आहे. कारण ते अष्टधा प्रकृतीचे बनलेले असल्यामुळे नाशिवंत आहे. पण त्यातील आत्मतत्व, आत्मतत्व म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते अविनाशी आहे. म्हणतात सगळे, की शरीरचा नाश होतो, पण आत्मा अमर आहे. तो कुठे जातो, काय जातो हे कोणाला दिसत नाही. पण आत्मा हा अविनाशी मानलेला आहे. ते आत्मरूप म्हणजेच ब्रह्मरूप. मग आपल्या महावाक्यांमध्ये म्हटलेलं आहे, की तत्वमसी. तत्वमसी म्हणजे ते तत्व तूच आहेस. असं शास्त्र प्रचितीचे प्रतिपादन आपल्याला सद्गुरू समजावून देतात. सद्गुरू सांगतात, की हे महावाक्य जे आहे ना, तत्वमसी, ते म्हणजे तेच तत्व तू आहेस, जे ब्रह्मतत्व आहे, असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. हे शास्त्र ते प्रतिपादन सद्गुरू सांगतात, म्हणून त्याला आपण गुरुप्रचिती म्हणतो. गुरुनी सांगितलेलं, गुरुनी समजावलेलं म्हणून ती
गुरुप्रचिती आहे. आणि मग अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. मी ते तत्व मीच आहे. हा अनुभव आपल्याला सद्गुरू आणून देतात आणि असा अनुभव आल्यावर आपल्याला आत्मप्रचिती घडते. समर्थ म्हणतात, की दासबोधाचा मूळ पायाच माझी आत्मप्रचिती आहे. कारण सुरुवातीला समर्थांनी म्हटलं आहे, की हा सर्व ग्रंथ माझ्या मुख्य आत्मप्रचिती, अनेक ग्रंथांचा आधार घेतला, पण मुख्य आहे तो माझी आत्मप्रचिती आहे, जी सद्गुरूंनी मला दिलेली आहे. ते दासबोधात म्हणतात, की महावाक्यांचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणाची होय. महावाक्यांचा अर्थ घ्यायचा आहे, पण त्याचा जप करायचा नाही. तो वृथा शीण आहे. महावाक्यांचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशी आपण वस्तूच आहे. वस्तू हे परब्रह्माला म्हटलेलं आहे त्यांनी. परब्रह्म ही वस्तू आहे. तर महावाक्यांचे विवरण नाही, मुख्य ज्ञानाचे लक्षण पाहावे आपणासी आपण, असं या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी म्हटलं आहे. आपला शोध घेणे हे खरे ज्ञान आहे, मुख्य आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. तर हे सर्व महावाक्यांचे ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान होय. दृश्यातील ज्ञानाला पण आपण पदार्थ ज्ञान म्हणतात. दृश्य आपल्याला जे दिसतंय याला आपण दृश्य म्हणतो, दृश्य जग म्हणतो. तर त्याच्यातल्या ज्ञानाला आपण पदार्थ ज्ञान म्हणतो. ते पण 3 प्रकारचे आहे. जसं इंद्रिय प्रत्यक्ष, इंद्रिय म्हणजे आपले डोळे. हे मी डोळ्यांनी हे पाहते आहे, माझ्या मनामध्ये जातंय ते मन प्रत्यक्ष झालं आणि मग मनात गेलेलं स्मरणात राहतं. आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होतं. त्याला स्मरण प्रत्यक्ष म्हणू. म्हणजे एखादी गोष्ट पाहिली आणि ती मनापर्यंत पोहोचली, म्हणजे ती बुद्धीमध्ये स्थिर होते. तर हे 3 प्रकारचे दृश्य पदार्थ ज्ञान म्हणता येईल याला. इंद्रिय प्रत्यक्ष, मन प्रत्यक्ष आणि स्मरण प्रत्यक्ष. तसेच हे आत्मज्ञान प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती होय. तर अशा पद्धतीने हे शुद्ध ज्ञान कसा अभ्यास करावा याचं विवरण झालं. आता 9वा प्रश्न आला, की 11व्या दशकाचे भीमदशक हे नाम यथार्थ आहे, हे विधान स्पष्ट करा. 11वा दशक भीमदशक म्हटलेलं आहे, तर याला हे नाव बरोबर आहे असं तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर 11व्या दशकाचं तुम्ही पूर्ण दशकाची जी सुरुवातीला प्रस्तावना आहे, ती वाचा. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे बेलसरेंनी. खूप छान आहे ते. आता थोडंसं आपण याचं विवरण पाहूया, की साऱ्या जगाचे पालन पोषण करणारा वायू आहे. वायू शिवाय आपण जगू शकत नाही. तो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र सगळ्यांना जाणवतं. वायू त्याच्या अचाट शक्तीला पण भीम म्हणतात. जेव्हा तो खूप सोसाट्याचा वारा सुटतो आणि सगळीकडे नुसतं धिंगाणा घालतो म्हणता येईल आहे, की धूळ उडते, पानं उडतात, खूप झाडं पडतात. इतकी त्याची अचाट शक्ती असते त्या वाऱ्याची. चक्रीवादळ एखाद वेळी म्हणता येईल त्याला. पण त्याला भीम असं नाव आहे. भीम हे रुद्राचेही नाव आहे. रुद्र म्हणजे शिव. मारुती हे महान नावाच्या 11व्या रुद्राचा अवतार आहे. 11 रुद्रांचं वर्णन आहे आपल्या भागवतामध्ये म्हणा किंवा शिवलीलामृताच्या याच्यात 11 रुद्रांचं वर्णन आहे. तर सगळ्यात शेवटचा 11वा जो रुद्र आहे, तो महान नाव होतं त्याचं. आणि मारुती राया त्या महान रुद्राचे म्हणजेच शिवाचे अवतार म्हटल्या जातात. रुद्र अवतार म्हणतात. म्हणून त्यांना बलभीम, भीमरूपी महारुद्रा असं त्यांचे भीमरूपी स्तोत्र आहेत. म्हणून त्यांना भीम म्हणतात. भीम म्हणजे
महान असं म्हणता येईल आहे. आणि म्हणून या सतत रामकार्यात भीम म्हणजे मारुती राया हा सतत रामकार्यामध्ये मग्न असणारे, रामनामात डुंबलेले, अतुलनीय कार्य करूनही लीनतेने, अलिप्त भावनेने वागणारे. अगणित गुण आहेत मारुती रायांजवळ. तर महंतांनी तसंच असावं, तसं वागावं, तसं कार्य करावं, बलबुद्धीने परिपूर्ण असावं. म्हणून संपूर्ण 11वा दशक हा महंतांना शिकवण देणारा आहे. पूर्ण एक-एक समास पहा, शिकवण निरूपण आहे, महंत लक्षण आहे, निस्पृह लक्षण आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला महंताच्याच कार्याचं वर्णन तुम्हाला सापडेल आहे. मारुतीचा आदर्श असल्यामुळे त्यांच्या भीमरूपावरून या दशकाला भीमदशक हे नाव सार्थ आहे असे वाटते. मारुतीराय महंतांचे अग्रणी आहेत. त्या समर्थांनी जिथे-जिथे मठ स्थापन केले, 1100 मठ पूर्ण भारतामध्ये त्यांनी स्थापन केले आणि प्रत्येक ठिकाणी मारुतीची मूर्ती स्थापन केली. आणि मूर्ती नुसती नाही, स्वतः घडवून स्थापन केली आणि लोकांना त्यांच्या समोर दंड बैठका, सूर्यनमस्कार हे सगळे करायला तरुण मुलांना एकत्रित केलं, संघटित केलं. हे समर्थांचं कार्य खूप मोठं आहे. जो समर्थांचा सिनेमामध्ये निघाला होता, त्याच्यामध्ये पण हे खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. तर त्यांनी हा मारुती रायाला आपल्या शिष्यांसमोर आदर्श म्हणून ठेवला, की तुम्ही त्याच्यासारखे मारुतीराया नुसते बलवान नव्हते, तर बुद्धिमत्ताम वरिष्ठम पण होते. त्याच्यामुळे सहज समाधी सांभाळून प्रचंड कार्य कसे करावे, हे मारुतीरायांच्या जीवनावरून शिकावे. म्हणून महंताचे वर्णन केलेल्या या दशकाला भीमदशक असे नाव दिलेले आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आलाय 10वा. महंताचे आचरण कसे असावे असे समर्थ सांगतात. 11व्या दशकातला 6वा समास आहे हा. त्याच्यामध्ये महंताचं आचरण दिलेलं आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये समासाच्या पण दिलेले आहेत त्यांचे गुण आणि इतर ठिकाणी पण निस्पृह व्याप जो आहे तो समास वाचा. त्याच्यात पण त्यांची माहिती दिलेली आहे. आणि मग ते म्हणतात, की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. समर्थांनी जे आपले महंत घडवले, त्यांनी आदर्श कुणाचा ठेवला? बलभीमाचा. पण त्यांच्या मनामध्ये जे आराध्य दैवत होते, उत्तम गुणी, सद्गुणी ते रामरायाच होते, रघुनाथच होते. म्हणून रघुनाथाचा गुण घ्यावा. महंतांनी तसं व्हावं. म्हणजे त्याचे समर्थ म्हणतात, की म्हणजेच महंताचे आचरण रामचंद्रासारखे असावे. लिहिणे, वाचणे, कथा करणे, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, शुद्ध आचरण अशा सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या महंताचा इतर जनमानसावर प्रभाव पडतो. कारण महंत हे लोकसंगठन करणारे असतात. त्यांचा प्रभाव पडलाच पाहिजे. तुमच्यामध्ये जर गुण असतील, तरच तुम्ही लोकांना संघटित करू शकाल. नाहीतर तुमच्यामध्ये नसतील काही, तर कुणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही किंवा तुमच्या बोलण्याकडे कुणी ऐकणार नाही. म्हणून तुमच्यामध्ये हे सगळे गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लोकसंग्रह करायला असे आचरण असावे. कारण अशा गुणांमुळेच तो लोकांच्या समस्यांचे पण निवारण करू शकतो. समर्थ म्हणतात, की आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेची नाही. जैसा अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला. हे महंताचं आचरण गुण खूप महत्वाचं आहे. अंतरात्म्यासारखं कार्य करा म्हणतात ते, की सगळीकडे कार्य तर करायचं आहे, पण अंतरात्मा आपल्या शरीराला चालवतो, पण तो दिसतो का हो कुठे? अंतरात्मा नसला म्हणजे चैतन्य नसलं, तर आपलं हे शरीर काय होतं? प्रेतवत होतं. याला काहीच चैतन्य राहत नाही, चालना राहत नाही. तसं अंतरात्म्यासारखं महंतांनी असावं.
कार्य तर सगळं करायचंय, लोकसंघटन करायचंय, लोकांमध्ये मिसळायचं आहे. पण हे मी केलं, माझं कार्य आहे, असं हे कुठेही दर्शवायचं नाही. अंतरात्म्यासारखं गुप्त रूपे राहावं. आणि तसंच वृथापृष्ठ असू नये, म्हणजे त्यांनी ऐतखाऊपणा राहिला नाही पाहिजे. माणसाची क्षमता ओळखून काम सांगायला पाहिजे. जो करू शकतो आहे असे पाहूनच त्यांना ते कार्य सांगायला पाहिजे. आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या, निरहंकारी, निस्वार्थी प्रेम करणारा असा महंताचे लक्षण प्रामुख्याने आहे. आणि शेवटी ते समर्थ म्हणतात, की महंते महंत करावे, म्हणजे दिव्याने दिवा लावावा. एकाने दुसरा तयार करावा, दुसऱ्याने तिसरा, असं महंताची साखळी वाढत जावी. केवढं संघटन केलं होतं समर्थांनी. सगळीकडे तेव्हा तर काही वाहनं नव्हते. पायी फिरून संपूर्ण हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आजही त्यांचे मठ आहेत प्रत्येक ठिकाणी. आम्ही बद्रीनाथला गेलो होतो. तिथे मठ आहे आणि तिथे श्रीधर स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. खूप सुंदर, मनाला प्रसन्न वाटलं. केदारनाथला पण आहे. म्हणजे कुठे-कुठे समर्थ जाऊन पोहोचले होते हे लक्षात येतं. तसं आजच्या युगामध्ये महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. ही या समासातली शेवटची ओवी आहे. 11वा दशक, 10वा समास आणि 25वी ओवी आहे. तर असं मला या स्वाध्यायाचं जसं जमलं तसं मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. कुणाला याच्यामध्ये आणखीन काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तसे 4 वाजले आहेत. जयश्रीताई, वेळ झाली असेल ना? नाही हं. चालणार आहे. मला आहे. वाटतं आपण उशिराही सुरू केलं होतं जरा, चालणार आहे. उशिरा विचारू द्या 2 मिनिटं. नाही शुद्ध मला वाटतं शुद्ध ज्ञान निरूपण कोणतं दशक आहे हा? 5वा दशक आहे. 5व्या दशकातला 4था समास आहे. 5वा दशक आहे शुद्ध ज्ञान निरूपण. हो, 5व्या दशकातला 4था समास आहे. पहिले 2 गुरूंचे, सद्गुरूंचे आहे, मग सत्शिष्याचा आहे आणि मग शुद्ध ज्ञान आहे 5वा. 5व्या दशकातला 4था समास. हो, 5वा अनुक्रमाने दशक 4था समास शुद्ध हो. ज्ञान निरूपण. हो. आणखीन कोणाला काही विचारायचंय? जय श्रीराम. हा, मी बोलू का? याचं तुम्ही YouTube वर केलेलं आहे का? हो. हा, 1-2 मी दिवसात बोलू का 1 तुम्हाला मिनिट? याचं रेकॉर्डिंग येईल आहे. म्हणजे हा. मग ते डिटेल हे होईल थोडस. हो. नाही, आता हे जे केलंय असंच येईलय सगळं. त्याच्यात वेगळं येणार नाही. आणि तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या आधी पहिला स्वाध्याय पाठवायचा आहे. आणि हो. थोडंसं आता स्वाध्यायाबद्दल सांगते मी. सुरुवातीला सांगा. सांगितलं नाही गेलं, की हा. प्रत्येकाने स्वाध्याय या वर्षीपासनं स्वाध्यायासाठी तुम्हाला प्रत्येक उत्तरपत्रिका पूर्ण मिळालेली नाहीये. फक्त कव्हर आहे, म्हणजे 4 पेजचंच आहे. तर त्याच्यावर तर नाव वगैरे त्याच्यावरच लिहायचंय. पण त्या आकाराचे पानं एकत्र घेऊन या आणि त्या आतमध्ये तुम्ही स्टेपल करा. म्हणजे कसं, की तुमचा स्वाध्याय पण सुरेख होईलय. आणि पहिला प्रश्न पहिल्यांदा सगळे लाईनीत प्रश्न लिहा. जिथे लाल पेन आवश्यक आहे, तिथे लाल पेननी करा. जिथे अंडरलाईन करायची ती अंडरलाईन करा. आणि शक्यतोवर एकाच पेननी सगळा स्वाध्याय लिहा. त्यामुळे काय होतं, की उघडल्याबरोबर समीक्षकांना पण प्रसन्न वाटतं. कारण प्रेझेंटेशनसाठी विद्यापीठाने 10 मार्क ठेवले आहेत प्रत्येक स्वाध्यायावर. तर तुम्हाला प्रेझेंटेशन पण जरुरी आहे. आपण आपले अक्षर तर नाही बदलवू शकत ना, आता जे आहेत तसेच राहणार आहे. ते काही बदल नाही करता येणार. पण आपण साधारण किती सुंदर उत्तर हवं आहे? एका प्रश्नाचं उत्तर सुंदर. किती लिहायला हवंय? हो, सांगते. स्वाध्याय सुंदर, खोडाखाड न करता
हे करणं तर आपल्या हातात आहे की नाही. स्वच्छता, नीटनेटकेपणा हे समर्थांना खूप अपेक्षित होतं आणि त्यांचा तो कटाक्ष होता की कुठेही गचाळपणा त्यांना अजिबात आवडत नव्हता. आणि 10 मार्काचा प्रश्न आहे आणि त्याच्यात जर 2 उपप्रश्न असतील तर 2 ते 2.5 पान घ्या, पण नाही तर 1.5 पेजेस मध्ये उत्तर पुष्कळ होऊन जातं. मुद्देसूद उत्तर अपेक्षित आहे. आता दासबोध तुम्ही पूर्ण तो वाचा, प्रत्येक दशक वाचा. तो जो अभ्यासाला सुरुवातीला दिलाय त्यांनी, की 4था दशक आहे, 5वा दशक आहे, 11वा दशक आहे. तर आणि त्याच्या प्रस्तावना वाचा. बेलसरेंचा असेल तर ओव्या आणि त्यांचे अर्थ वाचा. म्हणजे तुम्हाला आणखीन त्याच्यामधून मुद्दे कळतील आणि मुद्दे काढून आणि मग उत्तर तयार करा. आणि पुस्तकातलं उतरवायचं नाही. वाचायचं आणि मग आपल्या शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याला जास्ती मार्क दिल्या जातात कारण वाचल्यावर समीक्षकांना लक्षात येतं की हे यांनी पुस्तकी लिहिलं आहे की आपल्या मनाचे मुद्दे पण काही मांडले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आपला स्वाध्याय द्या. तर समीक्षक पण खुश होतील आणि तुमच्या मनाला पण समाधान मिळेल की मी अभ्यास केला. कारण आपण मार्क मिळवायला अभ्यास नाही करत आहे, तर आपली आत्मोन्नती व्हायला हा अभ्यास करतो आहे. आपलं ज्ञान वाढायला हा अभ्यास करतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा प्रयत्न करून आणि स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न करा. प्रज्ञाताई काही बोलतात आहे? ठीक आहे, छान झालं, मस्त. आता कोणाला नाही ना अजून काही? तर स्वाध्याय मृणालताई, पाठवलं. हो, मस्त व्यवस्थित सांगितलं गेलं. हो. शंकेचं काही कारणच नाही. नाही, शंकाचं कारण नाही. आणि स्वाध्याय पाठवला की ताबडतोब समीक्षकांना फोन करायचा की मी स्वाध्याय पाठवलेला आहे, आणि त्यांना मिळाला की त्यांनी लागली सांगायचं की तुमचा स्वाध्याय मिळाला. म्हणजे मग हो. या दोघांमध्ये समीक्षक आणि अभ्यासार्थी या दोघांमध्ये संवाद असला पाहिजे. कारण नाही ते स्वाध्याय पाठवला तरी माहिती नाही, असं व्हायला नको. म्हणून स्वाध्याय नाही, आणि पाठवला. एखाद वेळी समीक्षण फोन देणार नाही आहेत का आपल्याला? उचलला गेला तर मेसेज करावा. मेसेज केल्याने पण समजून जातं की यांनी स्वाध्याय पाठवला आहे, किंवा मिळाल्यावर मेसेज केला म्हणजे समीक्षण पाठवणं पण प्रत्येक समीक्षकांना आवश्यक आहे. आवश्यक आहे. प्रत्येक समीक्षकाने समीक्षण पाठवणं आवश्यक आहे का त्यांनी आपल्याला? हो हो, हो. आवश्यक आहे. 8 दिवसामध्ये त्यांनी समीक्षण द्यायलाच पाहिजे. आणि आपण म्हणायचं, जर समजा आलं नसेल तर आपण म्हणायचं की आम्हाला समीक्षण पाहिजे, कारण आपले उत्तर चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला कसं कळेल ना, समीक्षण नाही आलं. म्हणून ते आम्हाला आवश्यक समर्थ बोधचं नाही मिळालं म्हणून विचारलं. मी तेच सांगते. म्हणून कंपल्सरी त्यांना फोन करायचा की मला समीक्षण पाहिजे. कारण ते समर्थ बोध उत्तर बरोबर लिहिले की चूक लिहिली तुम्हाला कसं कळेल? सगळे बरोबर झाले का हे तुम्हाला कळणार नाही ना. हो हो, है की नाही? त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा समीक्षक व्हाल तेव्हा मग तुम्हाला कळेल की आपण जे लिहिलं ते बरोबर होतं. म्हणून आपल्याला समीक्षण आवश्यक आहे. प्रत्येकाला सांगायचं की आम्हाला 8 दिवसामध्ये समीक्षण पाठवा. म्हणजे प्रत्येक चालेल. प्रश्नावर समीक्षण आवश्यक आहे. ठीक आहे. चांगलं लिहिलं का, कशात चुकलं का, कुठला मुद्दा आला, सगळं समीक्षण आलंच पाहिजे.